नमस्कार. हा आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आज आपण आलो फणस काढायला. फणस काढायला. चला मग फणस काढूया. हा चालेल. हे बघ चला किती सुंदर फणस. आता आपल्याला कोवळा फणस हा पाहिजे आहे. आपण कोवळा फणस एक भाजीसाठी काढणार आहोत. इथे पण फणस आहे ते बघा. आपण बघूया आता कुठला ह्यातला फणस काढायला तो. तर आपण आता हा फणस काढूया. हे बघा वरती पण सगळे फणस ते आहेत. बाजूला मला. हा बघा एक फणस आपण काढलेला आहे आणि अजून एक आजी फणस. आजी मला येते बाजूला. हा हे बघ फणस बघ जय. हा चांगला आहे. आता आणखी काढायचं ना आपण. हा हा बघा डिंक हा गळतोय. काढायचा. हा काढूया काढूया. हा बघ असा डिंक गळतोय. चला तर मग आपले 2 कोवळे फणस काढून झालेत. हे पहा छोटे 2 फणस काढलेत. आणि आता आपण किचनमध्ये जाऊया आणि याची छान भाजी करूया. तर हे बघा आता इथे हा फणस आणलेला आहे. वेळीला तेल लावून घेतलं आहे हाताला आणि वेळीला चिक लागू नये म्हणून. त्यानंतर हे फणसाचे असे तुकडे करून घेतलेले आहेत. आणि हे सगळा काटेरी भाग जो असतो साल पाटी म्हणजे काढून टाकली आणि आतला हा जो गर असतो एवढा आपण घेतलेला आहे. त्याचे 2-2 तुकडे करून कुकरमध्ये टाकायचे आहेत. आणि त्यानंतर कुकरमध्ये आता पाणी घालूया. पाणी घातल्यावर 1 चमचा मीठ घातलं आहे. 1 चमचा तेल घातलेलं आहे चिक लागू नये म्हणून. आणि कुकरला आपण 3 शिट्ट्या देणार आहोत. चला आता कुकर थंड आला. आता फणस पण गार झाला आहे. आपण आता तो हाताने मॅश करून घेऊया. अशा पद्धतीने मॅश केला तरी चालतो. जास्त मॅश नाही करायचा. तर हा पहा असा मी केलेला आहे. तर आपण आता फोडणी करूया. तेल घालूया. तेल घालून झाल्यानंतर यामध्ये आपण आता मोहरी घालणार आहोत. मोहरी घातली आहे. जिरे, कढीपत्ता, हिरव्या मिरच्या, हिंग आणि थोडीशी हळद घालून छान परतायचं आहे. आणि 1 वाटी कांदा. यामध्ये कांदा थोडा जास्त वापरायचा कारण ह्याला कांद्याची चव खूप छान येते. कांदा आणि ओलं खोबरं हे जास्त वापरायचं कारण ह्या 2 गोष्टींची चव येते. तर हे पहा हा फणस जो आपण थोडा मॅश केला तो घातलेला आहे. मीठ घातलं आहे आणि कोथिंबीर घातली आहे. थोडंसं हाताने पाणी शिंपडायचं फक्त. वाफेवर ही भाजी आपण शिजवणार आहोत. झाकण ठेवून 10 मिनटं वाफेवर शिजूया. त्यासाठी वर झाकणावर पाणी ठेवायचं आहे. भाजीमध्ये अजिबात पाणी घालायचं नाही. 10 मिनटानंतर भाजी आपली खाण्यासाठी तयार आहे. 1 वाटी खोबरं घालायचं आहे. ह्या भाजीला खोबरं जास्त वापरायचं. खोबऱ्याची चव खूप छान येते. अशा प्रकारे कोकणातली पारंपरिक फणसाची पूस भाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे. तुमच्याकडे ह्या कोवळ्या फणसाच्या भाजीला काय म्हणतात कमेंट करून सांगा. म्हणजे आम्हाला कळेल की आमची फणसाची भाजी कुठेपर्यंत पोचली. आणि अगदी सोप्या पद्धतीत तुम्हाला भाजी सांगितली आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. धन्यवाद.